देवतांकडे प्रार्थना करत होते की महाराष्ट्राला तारणारा एक तरी तारणहार या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला घाल। जो तो आपल्या देवतांकडे प्रार्थना करताना माता जिजाऊंनी सुद्धा शिवशंभोकडे प्रार्थना केली, हे शिवशंभो या महाराष्ट्राला तारणारा एक तरी तारणहार या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला घाल। अखेर ह्या दैवतांनी ऐकली आणि तो सोन्याचा दिवस उजाडला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ले शिवनेरी गडावरती शिवाचा जन्म झाला आणि अगदी आसमंत उजाळून निघाला आणि शिवनेरी गडावरती तयारी सुरू झाली ती त्या बालकाच्या नामकरण विधीची। संपूर्ण शिवनेरी गडाला सजावट केली गेली, फटाक्यांची आतषबाजी केली गेली आणि याच आतषबाजीवरती किल्ले शिवनेरी गडावरती सुरू झाला त्या नामकरणाचा पाळणा। तो महाराष्ट्राच्या भूमीतला भाग्याचा दिवस उजाडला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ले शिवनेरी गडावरती त्या बालकाचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र समृद्ध झाला। जी भीतीची छाया होती ती भीतीची छाया कुठे दूर गेली आणि गुण्या गोविंदाने आनंदानं पुरा महाराष्ट्र नांदू लागला। ते बाळ हळूहळू मोठं होत गेलं। त्या बाळाने आजकालच्या पोरांसारखे खेळ नाही केले। जी काही 5-50 पोरं आपल्या हाताखाली मिळतील त्यांना घेतलं, मावळे समजून त्यांना खेळवलं, लुटूपुटूची लढाई केली, गनिमी गावे केले, एकावर एक रचत युवरचना करत किल्ले काबीज करत गेले। वयाच्या 16 वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवरती आपल्या हाताचं बोट कापून रक्त सांडून स्वराज्याची प्रतिज्ञा केली आणि हे स्वराज्य व्हावे हीच त्यांची इच्छा म्हणत तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण या महाराष्ट्रामध्ये त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला। आम्ही शिवाजी राजे शहाजी राजे भोसले शपथ घेतो आहोत की या देशी आम्ही स्वराज्य निर्माण करू। ज्या देशी राष्ट्र व्हावे तो स्त्रीची इच्छा। त्या शिवाना सगळ्या मावळ्याने आपल्या सोबत घेतलं। आपल्या समोर पाहिलं असेल त्या छत्रपतींनी आपल्या बोटातून त्या
रायरेश्वरच्या पिंडीवरती रक्ताचे थेंब गाळले. आता स्वतःच्या जीवाचं, स्वतःच्या हाताचं, स्वतःच्या शरीराचं रक्त गाळून ज्यांनी शपथ घेतली असा राजा शिवाजी. शिवाजी शिवाजी म्हणजे नेमकं काय हा प्रश्न जर तुम्हाला केला तर जो त्याचं नाव उलट करून वाचा होतं जीवाशी. जो राजा स्वतःच्या जीवाशी खेळला, आपल्या अंगातील रक्त त्या पिंडीवरती सांडलं आणि स्वराज्याची शपथ घेतली तो राजा म्हणजे शिवाजी. इथं बोला छत्रपती शिवाजी महाराज की. संपूर्ण महाराष्ट्राबरोबर इतर प्रांतातही या छत्रपतींचा जय जयकार चालू आहे. आज खरंच अभिमान वाटतोय की शिवजयंती उत्सव समिती पणजी महानगरपालिका आणि पर्यटन खात्याच्या संयुक्त विद्यमानात शिवजयंतीचा हा भव्य दिव्य सोहळा होतोय. ज्या छत्रपतींनी स्वतःच्या पोटात रक्त सांडून स्वराज्याची प्रतिज्ञा केली, स्वराज्य व्हावं स्त्रींची इच्छा केली आणि एक एक गड किल्ला काबीज करत या महाराष्ट्रावरती आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. त्याचवेळी या छत्रपतींना आशीर्वाद लाभला तो समर्थ रामदासांचा. समर्थ रामदासांनी जो मंत्र शिवाजी महाराजांना दिला त्या मंत्राचा वापर करत खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज रयतेचे. या छत्रपतींच्या इतिहासात एक सुवर्णाक्षराने लिहाचा दिवस 10 नोव्हेंबर 1659. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम गडाच्या पायथ्याशी जो काही बेट आखला अफजल खान, या अफजल खानाचा वध महाराष्ट्राच्या प्रतापगडच्या पायथ्याच्या खाली झाला. विजापूरचा आदिलशाह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील ते भेटीचं कारण होतं. भव्य दिव्य शामियाना उभारला गेला. अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतायत आओ शिवाजी गले लग जा. छत्रपती शिवाजी अगदी चाणाक्ष बुद्धीचे छत्रपती. कसली भीती. एवढ्या मोठ्या अफजल खानासमोर जाणं याच्यासाठी एक सिंहाची छाती लागते, ती छत्रपतींकडे होती आणि छत्रपतींनी अलगद आपला डाव साधला. जी समोरून मारा होणार होता तोच मारा त्यांनी परतून लावला. असंच महाराष्ट्रामध्ये घडलेला हा अफजल खानाचा वध. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the Lion of the Mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर. चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्याग छावा. मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. राजन जीवा महाल आल्या. या जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप झाला. म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होतं दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा. पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान
हमारे गले लग जाओ, आओ। खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी जिरहाटी, खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला, कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी बिचवट केला, पोटामंदी बिचवट केला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. तरा तरा पडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोट. भाई रे भाई रे आला जी, भाई रे आला जी. अशा रीतीने प्रतापगडचा हा रणसंग्राम झाला. अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. पण लोकांसाठी छत्रपती मनामध्ये उतरले की लोकांसाठी जी भीतीची छाया होती या छत्रपतींमुळे दूर गेली. पण 350 वर्षापूर्वीचा काळ आठवला तर तो काळ असा होता की दिवसा ढवळ्या घरातील आडावरती पाणी आणणं सुद्धा आया बहिणींना मुश्किल झालं होतं. कारण कुठून कधी यवनांची स्वारी येईल आणि आपल्याच आया बहिणींची अब्रूची लक्त वेशीवर टांगून निघून जाईल याचीही शाश्वती नव्हती. एवढी भीतीच्या छायेखाली महाराष्ट्र होता. पण तो सोन्याचा दिवस या महाराष्ट्रासाठी उजाडला, महाराष्ट्राच्या मराठी जनतेसाठी उजाडला, प्रत्येक मराठी माणसासाठी उजाडला. तो दिवस होता आजचा म्हणजे 19 फेब्रुवारी 1630. त्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्राचं नंदनवर खुलू लागलं. प्रत्येकाच्या मनामध्ये जेव्हा अफजलखानचा वध झाला, अनेक यवनांच्या स्वाऱ्या धुडकावून लावल्यानंतर मनातील भीती गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज दैवत मानू लागले. त्या छत्रपतींची आरती होऊ लागली आणि तेवढ्याच जोशात त्यांचं स्वागतही होऊ लागली. अशीच छत्रपतींची किमया ज्या कोकण भूमीत घाट माथ्यावरती शिवनेरी गडावरती या छत्रपतींचा जन्म झाला आणि याच कोकण भूमीत किल्ले रायगडावरती त्या शिवबाचा शिवछत्रपती झाला.
तेवढी साई कलामंच कुडाळ यांनी सादर केलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आदरांजली. मंडळी, हे सर्व सादर करताना आमच्याकडनं काही चुकीचं घडलं असेल तर आम्ही आमच्याकडे घेतो. जे काही चांगलं होतं सर्व तुमच्यावर देतो आणि तुमची सर्वांची रजा घेतो. पुन्हा एकदा पणजी महानगरपालिका आणि पर्यटन खात्याचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आम्ही कलावंत तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. हॅलो, मित्र हो, खरं तर शिवरायांचा इतिहास आणि शिवप्रताप थोडक्यात आणि अवघ्यात सांगणे खूप कठीण आहे. तरी सुद्धा साई कलामंच याने अवघ्या 6-7 मिनिटात शिवप्रताप आपल्या समोर सादर केला आणि इथे उपस्थित सगळ्या लोकांच्या अंगावर काटा आणला. त्याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन. आता डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार या विद्यालयाचे विद्यार्थिनी आरुषी गावकर आणि स्वरा फडते गावकर आपल्या समोर एक सुंदर नृत्य सादर करतील.